कुंदे संघ आपला 12वा प्लेयर कंपल्सरी ड्रेसिंग असणं गरजेचं आहे. वरती यायचंय कोणी असेल तर. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती आहे, जर पिच वर डबल रन काढले आपण तर शॉर्ट रन दिला जाईल. पिचच्या बाहेरून दाबायचं आहे. हॅलो टीम आशाची पट्टी आपल्याला पॅनलाइज केलं गेलंय 2 बॉलने, कारण की आपण वेळेचं भान ठेवलं नाहीये. काही काना आपल्याला अडथळा आला असेल मान्य करतो, परंतु आपण वेळाअभावी आलं नाहीयेत. खूप वेळ असा झाला मॅच थांबून. आपल्याला 2 बॉलने पॅनलाइज केलंय. सचिन 11 माथेरान आपल्याला 2 बॉलने पॅनलाइज केलं गेलंय. चला मॅचला सुरुवात करूया. आजच्या दिवसातली पहिल्या राऊंडची तिसरी मॅच. एका बाजूला टीम सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय टीम कुंदे. कुंदे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि प्रथमतः गोलंदाजी घेतली. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय टीम माथेरानला, सचिन 11 माथेरानला. सचिन 11 माथेरानचा स्टार खेळाडू जर विचार करायला गेलं ना तर अजय बसमा आपल्याला बॅटिंग स्टान्स वरती पाहायला मिळेल. दोन बॉल असतील याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच गोलंदाजांनाही सूचना असेल, प्रत्येक गोलंदाजाचा टायमिंग कव्हर केला जाईल, टायमिंग काउंट केला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. प्रत्येक गोलंदाजाला 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 4 षटकांची मॅच असेल. कंपल्सरी नियम 2 बॉलची पॅनल्टी दादा, आणि ते 30 सर्कलचं बंधन म्हणजेच मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक. यावेळेस मात्र त्यावेळेस इथे पॅनल्टी दिली जाईल. अवघे 4 बॉल इथे हाताळले जातील आणि प्रत्येक गोलंदाजाला विनंती आहे 5 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपलं शतक संपुष्टात येणं खूप गरजेचं आहे. टाइम काउंट केला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय स्टार खेळाडू अजय बसमा. नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल एक विस्फोटक फलंदाज सचिन 11 माथेरानचा ओमकार पारदी. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कुंदे संघाकडनं आपण पाहतोय रोशन. पंचांचं ग्रीन सिग्नल, राईट एम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इथे फर्स्ट सेलिब्रेशन रक्षक आपण पाहतोय. बॉल कव्हर करतोय, बॉल उचलपेक होईपर्यंत चित्ताच्या चिपला तिने इथे एक धाव मात्र एकवटली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन केलाय टीम सचिन 11 माथेरान या संघाने. समोर कोणत्या टीम, दोन्ही संघांमध्ये चोरशीची लढत इथे पाहायला मिळेल. पहिला पूर्वार्ध आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरी मॅच, मेगा फायनलचा हा दिवस. यावेळेस नेक्स्ट बॉल अगदी टप्पा घेतल्यानंतर जाऊन विसावतोय एसटी रक्षकाच्या हाताखाली. डॉट बॉल येतोय. आतापर्यंत गोलंदाजाने 3 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्या, 2 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केली.
यावेळेस रोशनवरती प्रहार, स्टेट ऑन ड्राईव्ह फटका सजवलाय, नॉन्समॅन लँड मध्ये चेंडू होतो फरार, हा येतोय पहिला वेळेला ओमकारच्या बॅट्स मधनं चौकार, टोक डीजे. डीजे वाला गायब, भूक लागली डीजे वाल्या. 2 बॉल झालेत आणि 3 बॉल झालेत आणि 3 बॉल मध्ये धावा आपण पाहतोय तब्बल 5. पहिला बॉल 1, नेक्स्ट बॉल वरती डॉट आणि नंतर चौकार. म्हटलं होतं ओमकार हा विस्फोटक फलंदाज आहे, यावेळेस मात्र चेंडू फटकारलाय, शॉर्ट मिडॉनला लॉंग मध्ये चेंडू ट्रबल झालाय. इथे बॉल उचलून फेकेपर्यंत अवघी आणि अवघी 1 धाव घेतली गेली. शतक क्रमांक पहिलं संपलं गेलं. टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. आता विचार करायला गेलं तर 2 बॉलने पॅनलाइज केलं होतं सचिन 11 माथेरान टीमला. 4 चेंडू हाताळले, पहिली शतक संपलं गेलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. दुसरं शतक वैयक्तिक पहिलं आणि संघाचा विचार करायला गेलं तर दुसरं शतक फेकण्यासाठी कुंदे संघाकडनं येतोय सदानंद. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ओमकार, ज्याच्या बॅट्स मधनं आपल्याला चौकार पाहायला मिळाला, परंतु स्टार किलर आपण पाहतोय त्याच्या समवेत त्याला 7 साजेदारी निभवत असताना अजय बसमन नॉन स्ट्राईक एंड कडे. मायनंट्री पॉवर प्लेचं शतक संपलं गेलं. 30 सर्कलचं बंधन सुटलं. लॉंग ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये कव्हर पॉइंटला आपण पाहतो शतरक्षण सजवलाय. अगदी शॉर्ट मिड ऑनला एक शतरक्षक आहे. मिड विकेट रिझन मध्ये एक शतरक्षण आपण पाहतोय. त्यानंतर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप असं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. थर्ड स्लिपचं शतरक्षक जर पाहायला गेलं ना तर अगदी लॉंग लेग मध्ये नेऊन ठेवलं गेलंय. इथे असं फील्ड सजवलं जात आहे. विचार करायला गेला तर शॉर्ट मिड ऑफला एक शतरक्षक तैनात केला. यावेळेस मात्र तिथं शतरक्षण असणं खूप गरजेचं आहे. वैयक्तिक पहिला संघाचा दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाजी रडार वरती सदानंद. 10-12 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र पंचांचं ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. यावेळेस कोलात टाकला होता. दी ऑकलाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्नाला इथे यश मिळते, परंतु 1 धाव नक्कीच रोखू शकणार नाही. लेग बायच्या स्वरूपात मी तर म्हणेल इथे 1 धाव घेतली जाते. यावेळेस डॉट बॉल आलाय. पुन्हा गोलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा कोलात टाकला होता. पंचांकडे अपील, परंतु पंच अपील पेटाळत आहेत. यावेळेस पुन्हा एकच धाव मिळेल आणि एका धावाने टीम सचिन 11 माथेरान जाऊन पोहोचती 8 या आकड्यावरती. यावेळेस अजय बसमा बॅटिंग स्टान्स वरती असताना ओमकार आहे. हा बॉल डॉट येतोय. अगदी हायटेड फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे. यावरती मात्र इलाज करणं खूप गरजेचं आहे कुंदे संघाला, परंतु इथे बॉल येतोय डॉट. आतापर्यंत 4 बॉल फेकलेत, 2 दबा खर्च केले आहेत आणि 2 डॉट बॉल फेकलेत. लाजवाब गोलंदाजी, अगदी वाकण्याजोग गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा फटका सजवलाय. लॉंग ऑफला चेंडू आहे. शतरक्षक बॉल उचल फेक करणार, पर्यंत मात्र इथे एकच धाव. एका धावेने टीम सचिन 11 माथेरान पुढे सरसावते, जाऊन पोहोचते अवघ्या 9 या आकड्यावरती. त्यांना माहित आहे लो स्कोरिंग मॅचेस इथे होत आहेत. थेंबे थेंबे तले साचे, आणि ते तले साचवण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. आतापर्यंत 9 धावा, बिनबाद 9. यावेळेस फटका सजवला. शतरक्षक तिथे येणार, पर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉलिंग केली होती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मात्र 2 धावा चित्ताच्या चिपलाय तिने कंप्लीट केल्यात. मिड विकेट रिझनला चेंडू गेला होता. शतरक्षक येईपर्यंत इथे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचत आहे तब्बल 11 या आकड्यावरती. दुसरं शतक प्रगती पथकावर आहे. 11 धावा धावफलकावर. नक्कीच जे समोर जाड दिसतंय आपल्याला, त्याला बॉल जरी लागला तरी धावा घ्यायच्या आहेत.
त्याला बॉल लागून अगदी फुल बाहेर गेला तर षटकार आहे. त्याला बॉल लागून जरी कॅच पकडली तरी मात्र विकेट दिला जाईल. दोन शतकांचा खेळ संपला गेला. 12 चेंडूंचा खेळ संपला. टीमची टोटल जाऊन पोहोचली बिनबाद 11 या आकड्यावरती आहे. नौका गोलंदाज येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद. विनोद मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या गोलंदाजाने 6 धावा खर्च केल्या. नेक्स्ट गोलंदाजाने मी तर म्हणेल अवघ्या आणि अवघ्या 5 धावा खर्च केल्या आहेत. टीमची टोटल नेऊन ठेवली 11 या आकड्यावरती. चला वेळ स्पेंड करू नका कोणत्याही टीम प्लीज. थोडंसं सहकार्य करायचं. आपण खूप लवकर आला होतात. आम्ही माफी मागतो. थोडासा उशीर झाला परंतु आपण आता उशीर करायचा नाहीये. यावेळेस यॉर्कलेनचा चेंडू होता. कोलात टाकला होता. खोदून काढला. स्टेट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. 2-2 क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने टीम आपण पाहतोय सचिन 11 माथेरान पुढे सरसवताना. ज्या मोठ्याल्या फटक्यांची गरज आहे, जे मोठ्याले फटके पाहण्यासाठी आपण वाट पाहतोय ते मात्र मोठ्याले फटके अजूनही इथे पाहायला मिळत नाहीये. स्ट्राईक एंड वरती आता मात्र अजय बसमाय अजून एखादा प्रहार या बॅटरच्या बॅट मध्ये पाहायला मिळत नाहीये. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक इथे फंबल होता. इथे मिळेल अवघी आणि अवघी एक धाव. पुन्हा एक धाव. अगदी शांत आणि सावध खेळ आपल्याला इथे पाहायला मिळते मैदानामध्ये. जय सोमसाई माता क्रिकेट संघ आपण पाहतोय चौधरवाडी यांच्या माध्यमातून भरवलेली ही शृंखला आणि या शृंखलेसाठी आलेले सर्व खेळाडू, तमाम क्रीडा रसिक आणि मान्यवर यांचं पुन्हा आम्ही शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच खरवाई बनाम खोपोले. दोन्ही संघाचे संघनायक पहिलं पूर्वार्ध संपण्याच्या अगोदर इथे उपस्थित राहायचे आहेत. दोन्ही संघाचे संघनायक खरवाई आणि खोपोले या ज्या चमचमत्या ट्रॉफ्या दिसत आहेत त्या आम्हाला दिल्या आहेत. ते मात्र आमचे आदरणीय लाडके आदिवासी ठाकूर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष आदरणीय भरतभाऊ शीत यांच्या माध्यमातून या चमचमत्या ट्रॉफ्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा. तिसरं शतक प्रगती पथकावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती विनोद. पुन्हा चेंडू फटकारलाय परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून हा सुद्धा चेंडू होतोय परार. हा येतोय सलगचा दुसरा चौकार. या चौकाराच्या साह्यानं मात्र स्कोर गार्ड अगदी पुढे सरसावलं जात आहे. स्कोर फलक मात्र पुढे सरकवतय. जाऊन पोहोचतय तब्बल 21 या आकड्यावरती. सचिन 11 माथेरान. आता मात्र फलंदाजीला स्टार्टर मिळालाय. ओमकार मात्र फायर होतोय. ओमकारच्या माध्यमातून लागोपाठ 2 चौकार तर आपल्याला इथे पाहायला मिळालेत. अजून एखादा मोठा प्रहार षटकार पाहायला मिळेल का? यावेळेस ओमकारच्या पारीचा अंत. बॅटला ब्रश केलाय. एसटी रक्षक करणार नाहीये चुकी. 2 चौकार काढल्यानंतर कमबॅक केला या गोलंदाजाने विनोद. इथे मात्र ओमकारला तंबूचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय रवाना केला जातोय रामवीर. सचिन 11 माथेरानचा हा खेळाडू आपण पाहतोय रामवीर. अगदी नावाजलेला खेळाडू आहे. बोल
न्यू बॅटर आपण पाहतोय, बॅटिंग क्रीज वरती रवाना केला गेलाय रामवीर. हा एक विस्फोटक फलंदाज आहे सचिन 11 माथेरान संघाचा. या खेळाडूकडे स्किल, कौशल्य, ताकद सर्व काही भरभरून आहे. यावेळेस मात्र विनोदला कशा प्रकारे फेस करेल, यावेळेस मोठा प्रहार येणं खूप गरजेचं आहे, कारण की आतापर्यंत टीमची टोटल जर विचार केलं तर 21 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेस फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, चेस करतोय बॉलला, 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय, बॉल पकडलाय, उचलपेक होईपर्यंत धावा घेतले गेलेत अवघ्या 2. 23 धावा धाव फलकावरती. 3 शतकांचा खेळ संपलाय. 23 धावा धाव फलकावरती. शेवटचं शतक, स्लोगरचं शतक. कोण फेकणार, कोण हाताळणार, कुंडे टीम कडनं. चला लवकर रवाना करायचा आहे, वेळ स्पेंड करायचा नाहीये, वेळेला महत्व द्यायचं आहे. शेवटचं शतक असेल, स्लोगरचं शतक. शेवटचे 6 बॉल कशा प्रकारे फेकले जातील. टीम खरवई आणि टीम खोपोली आपण इथे उपस्थित असाल तरी ओव्हर संपण्याच्या आतमध्ये आपण इथे उपस्थित राहायचंय. नक्कीच आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना येत आहेत, जर दोन्ही संघ नसतील तर एक ओव्हर कमी केली जाईल याची दक्षता घ्यायची. आपण जर लाईव्ह बघत असेल किंवा इथं कुठं असाल, दोन्ही संघ ही ओव्हर संपण्याच्या आतमध्ये आले नाही तर 1 ओव्हर कमी केली जाईल याची दक्षता घ्यायची. नौका गोलंदाज पाहतोय आपण दीपकला गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचं स्लोगरचं शतक फेकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. अजय इथे स्ट्राइक एंड वरती आहे. अजूनही अजयच्या बॅट्समधनं मोठा फटका पाहायला मिळत नाही. यावेळेस फटका पसलाय, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे तिथे, करणार नाही चुकी, फलंदाज होईल बाद. यावेळेस अजय बॅक टू डग आउट. झटका क्रमांक 2 अजय तंबूच्या आसऱ्याला. इथे मात्र अजयच्या पारीचा अंत झालाय. ज्या फलंदाजावरती इच्छाने आकांक्षा होत्या सचिन 11 माथेरान टीमच्या, त्या मात्र इथे कुंटल्या जात आहेत. न्यू बॅटर नितीनला इथे रवाना केलं जात आहे. काय घडणार, कोण जिंकणार आणि कोण हारणार या मॅच मध्ये. आतापर्यंत 23 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. खरवईचा कर्णधार इथे पोहोचलाय. टीम खोपोली आपण जरी इथे उपस्थित असाल तर नक्कीच आपली उपस्थिती दर्शवायची. वेळ कोणी स्पेंड करायचा नाहीये. न्यू बॅटर नितीन पाहतोय आपण स्ट्राइक एंडला. यावेळेस मिस फील्ड आपण पाहतोय. बॉल गोलीच्या वेगाने मागे जातोय परंतु जाऊन आदळतोय बाउंड्री लाईनला. इथे घडलंय काय, वाईट +4 अशा 5 धावा इथे मिळाल्या जात आहेत. अवंतर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात इथे. मिस फील्ड आणि मिस फील्ड. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॉल डॉट आलाय. चौकाराचा मारा खाल्ल्यानंतर डॉटची संख्या होती. इथे 28 धावा धाव फलकावर लागले गेलेत. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय दीपकला लाजवाब गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळत नाहीये. यावेळेस फटका पसलाय, उंची जास्त लांबी कमी. इथे मात्र काय करताय, पुन्हा 1 मोर डाऊन विकेट. इथे अजून एक विकेट तंबूच्या आसऱ्याला येतोय. गेल्या पावली पुन्हा रिटर्न होतोय. नितीन बॅक टू डग आउट. चला न्यू बॅटर, वेळ स्पेंड करायचा नाहीये, लवकरात लवकर मैदानामध्ये नवीन बॅटर रवाना करायचा आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय रुपेशला रवाना केलं जात आहे. सचिन 11 टीम माथेरान यांच्या माध्यमातून.
शेवटचं शतक आहे. अगदी लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच कोमलवाडी बनाम आपण पाहिलं जुगरेवाडी, अवघ्या 39 धावांची मॅच झाली होती. तदनंतर रामाचीवाडी बनाम नडाल ठाकूरवाडी, अवघ्या 31 धावांची मॅच झाली होती. या मॅचला कितीपर्यंत स्कोर जातोय आतापर्यंत बघायला गेलं तर 28 धावा स्कोर गार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. 3 गाड्याच्या मोबदल्यात. न्यू बॅटर रुपेश, पंचांचं ग्रीन सिग्नल. पुन्हा गोलंदाज 10-12 पावलांचं रनअप घेऊन सज्ज. यावेळेस बॅटला ब्रश केलाय, फलंदाज तर धावलाय, परंतु दुसरा फलंदाज इथे धावेपर्यंत मी तर म्हणेल धावही नाहीये, विकेटही नाहीये आणि स्ट्राईकही नाहीये. हा बॉल इथे डॉट पकडला जाईल. इथे विकेट नाहीये, रनही नाहीये, स्ट्राईक चेंजही होणार नाहीये. स्ट्राईक एंड वरती पुन्हा आपण पाहतोय रुपेश. फटका पसलाय, इथे फटका पसलाय. वसंत क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय, करणार नाहीये चुकी. पकडा जाईल आणि संपवा फलंदाजाचा खेळ. कॅच एंड टू मॅच विन. इथे फलंदाज होईल बाद. गेल्या पावले पुन्हा तंबूच्या असलेला. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. कितपर्यंत मजल मारली जाईल, इथे कितपर्यंत धावा रचल्या जातील, आतापर्यंत विचार करायला गेला तर फक्त आणि फक्त 28 धावा. संदीप आपण पाहतोय बॅटिंग स्टान्सवरती जाताना नवीन बॅटर जर्सी नंबर 33 सचिन 11 माथेरान संघाचा. या खेळाडूने खूप काळ गाजवलाय आणि आता मात्र थोडासा बॅकफुटला येतोय, कारण की हा गोलंदाजी सुद्धा सुरेख करतोय. परंतु आज बॅटिंग स्टान्सवरती बॅटिंग करत असताना त्याची बॅटिंग लाईन आपण पाहायची आहे. अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस पटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, गेल्या ठोकलाय शेवटच्या बॉल वरती मी तर म्हणेल हाय आजम पतंजली बाबा ब्रँड षटकार. यावेळेस गेला संदीपने प्रहार चढवलाय. आपल्या संघाचा स्कोअर मात्र या 6 धावेने पुढे नेऊन ठेवलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 34 या आकड्यावरती. अवघ्या विजयासाठी गरज असेल कुंदे संघाला 35 धावेंची. सचिन 11 माथेरान. संदीप म्हटलं होतं ऑलराऊंडर खेळाडू आहे, थोडासा बॅकफुटला आला होता, परंतु यावेळेस मात्र हे सीझन त्याच्या नावावर नक्की करून जाणार, कारण की यावेळेस गेला षटकार लगवला. आपली बॅटिंग लाईन सुद्धा चांगली आहे. जितकी बॉलिंग लाईन सुरेख आहे तितकी बॅटिंग लाईन सुद्धा चांगली आहे. संदीपने दाखवून दिलाय आणि आज आपल्या संघासाठी या शेवटच्या 6 धावा किती महत्वाच्या आहेत हे मात्र तो दाखवून देणार शेवटच्या क्षणाला. ही मॅच सुद्धा आपल्याला रोमांचक पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम कुंदे आणि त्यांच्या विपक्ष मित्रमंडळ टीम सचिन 11 माथेरान. या दोन संघांमध्ये मैत्रीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची मॅच खरवई इथे उपस्थित आहे. टीम खोपोली. जर आपण उपस्थित असाल तर नक्कीच आयोजकांपर्यंत संपर्क साधायचा आहे. वेळ स्पेंड करायचा नाहीये. मेगा फायनलचा दिवस आहे. आज आपल्याला मॅचेस काही करून संपवायच्याच आहेत. सुस्वागतम आलेल्या सर्व खेळाडूंचा, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं यश शुक्लतर्फे मी सहर्ष स्वागत करतोय. जय समजाय माता क्रिकेट संघ चौदरवाडी यांच्या माध्यमातून भरवलेली शृंखला आणि शृंखलेसाठी आलेला हातभार, आलेली मदत आपण पाहतोय. अगदी मनसोक्तपणे आम्हाला मदत केली जाते. असे दानशूर व्यक्ती आदरणीय भरत भाऊ शीद यांच्या माध्यमातून चमचमत्या ट्रॉफी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तसेच जी ग्राउंड आहे ते ग्राउंड आमच्यासाठी उपलब्ध करून दिले आदरणीय
मनोज जाधव दादा तसेच आदरणीय महेश जाधव दादा यांच्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध करून दिलाय. तसेच वायफायची सुविधा या मोगरज पंचायती साईडला ज्यांचे कनेक्शन आहे आदरणीय पप्पू शेंगटे दादा यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा आमच्यापर्यंत पोहोचवली. तसेच यूट्यूब लाईव्ह अगदी जगभरात प्रक्षेपित केलं जात आहे. सर्वांना दाखवलं जाते लाईव्ह. घर बसले सर्व लाईव्ह पाहत आहेत. असे आमचे लाईव्हचे मालक फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटचे लवशीद राजेशीद आणि बेस्ट पॉप्युलर मॅन दिस कॅमेरामॅन रविशीत सर्व अगदी कव्हर करत असतो. येऊया मॅच मध्ये. 4 शतक आणि विजयासाठी गरज आहे अवघ्या 35 धावांची. पहिलं ओव्हर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राम. पहिलाच बॉल पंचांना बुमराह करण्याचे काम. बॉल येतो इथे डॉट. रामच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय अविनाश नॉन स्ट्राइक एंडला. यावेळेस मात्र एक धाव नक्कीच मिळाली जाईल. एका धावेने अकाउंट ओपन होत आहे कुंदे टीमचा. पहिला बॉल डॉट. नेक्स्ट बॉल वरती एक धाव खर्च होती. श्री गणेश झालाय. एका धावेने धावफलक मात्र लागलं जात आहे. यावेळेस पुन्हा फुल सेंड होता परंतु समाचार घेता आला नाहीये. इथे काय घडलंय. इथे मात्र फलंदाज बाद. रनअप मध्ये अडथळा कॉलिंग थोडीशी बिघडली गेली. इथे मात्र फलंदाज होईल बाद. पहिला झटका पहिला आदरा आपण पाहतोय रोशनच्या नावानं. पहिला बॉल डॉट. नेक्स्ट बॉल 1 रन आणि नंतर विकेट. न्यू बॅटर आपण पाहतोय इथे रवाना केला जातोय विनोद. तेव्हा कुंदेगडनं आपण पाहतोय विनोदला रवाना केलं जात आहे. रोशन बॅक टू डग आउट झालाय. चला स्पीडअप ठेवायचं आहे. न्यू बॅटर विनोदला पाहतोय आपण नॉन स्ट्राइक एंड वरती आहे आणि अविनाश आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. सचिन 11 माथेरान संघाकडनं राम. यावेळेस फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहतोय स्क्वेअर लेगला. इथे मात्र एकही धाव मिळणार नाहीये. चतुर आणि चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पहिलं मॅनॅटरी पॉवर प्लेचं शतक सुरेखरित्या हाताळलं जात आहे. 4 चेंडू फेकलेत. 1 धाव खर्च केले आणि 1 विकेटचं पतन. 35 धावा डिफेन्स करत असताना यावेळेस नक्कीच पुन्हा बॅटला ब्रश केलाय फलंदाज अविनाश. इथे होतोय बाद. अविनाशच्या पारीचा अंत. पहिलं शतक आणि पहिल्या शतकामध्ये मी तर म्हणेल 1 धाव खर्च करून 2 विकेटचं पतन. लाजवाब गोलंदाजी अगदी वाकण्य जोग गोलंदाजी पाहायला मिळते रामच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं राम हा अनुभवी खेळाडू आहे. याच्यामध्ये स्किल कौशल्य सगळं भरभरून आहे आणि त्या स्किल कौशल्याचा वापर करत असताना रामला आपण पाहतोय. 5 चेंडू फेकलेत. 2 विकेटचं पतन आणि 1 धाव खर्च केले. शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. न्यू बॅटर आपण पाहतोय दीपक इथे मैदानाकडे रवाना केला जातोय. टीम खोपोली लास्ट कॉल असेल आपल्याला. यावेळेस स्टेट ऑन ड्राईव्ह फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. उचल फेक होणार तिथपर मात्रा चित्ताच्या चिपलाय. तिने 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या 2 धावेच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर तब्बल 3 या आकड्यावरती. 6 चेंडू संपले. 3 धावेंचा खेळ इथे आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात. चला नेक्स्ट गोलंदाज त्वरित गोलंदाजी मार्ग वरती उतरवायचा आहे. मॅनॅटरी पॉवर प्लेचं शतक संपलं. क्षेत्ररक्षण सरकवलं गेलं. आता मात्र थोडंसं खतरा फलंदाजांसाठी सुद्धा चालू होईल. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल आपल्याला विनोद.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय. संदीप पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक धाव खर्च केली आहे. ज्या खेळाडूने मगाशी जाऊन गेल्या गेल्या षटकार लगावला होता, 6 धावींची भर आपल्या संघामध्ये टाकली होती, तोच खेळाडू मी म्हटलं होतं ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस अलाव द कार्पेटच्या साह्यानं चेंडू स्टेट ऑन ड्राईव्ह लगावला. क्षेत्ररक्षक आहे, उचल फेक होणार. तू मे इथे चाललं होतं. बॉल जर कॅरी केला असतं तर नक्कीच विकेटचं पतन झालं असतं. इथे जीवदान मिळालाय फलंदाजाला. यावेळेस मात्र बॉल कॅरी करता आला नाहीये संदीपला, परंतु घडलं काय, जीवदान मिळालं फलंदाजाला आणि एक धाव मात्र अंकित केली गेली. एका धावेने पुनश्च धावफलक, एका धावेने धावफलक सरकले गेले, जाऊन पोहोचलाय 500 आकड्यावरती. अक्षरशः बिरकवलाय फाईन लेग रिजन मध्ये चेंडू होतोय फरार. हा येतोय दर्जेदार पतंजली बाबा ब्रँड षटकार. जुना बॉल कुणाकडे आहे, फेकायचे तिकडनं एखादा. छोटे छोटे पांडवास हमला करो. संदीप नावाचं वादळ इथे गुणगुणत होतं. अगदी 2 बॉल सुयोगरित्या फेकलं होतं. नंतर तिसऱ्या बॉल वरती इथे मात्र घणाघाता प्रहार आला, परंतु प्रेशर मध्ये न घेता प्रेशराईज होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा बॉल मात्र इथे डॉट फेकलाय. लास्ट जबाब गोलंदाजी. एखादा मोठा फटका खाल्ल्यानंतर प्रेशर मध्ये असतो गोलंदाज, परंतु यावेळेस काय घडलाय, यावेळेस सुद्धा डॉट बॉल. अगदी यावेळेस बॅटला ब्रश केला होता, यष्टीरक्षकाने केली चुकी. इथे मात्र पुन्हा जीवदान मिळाले फलंदाजाला. इथे एकच धाव मिळेल. संदीप या गोलंदाजाने विचार करायला गेला, धावा फक्त खर्च केल्या आहेत 9 आणि पहिल्या गोलंदाजाने धावा खर्च केल्या होत्या 3. अशी टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. नौका गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अजय भस्मा टीम सचिन 11 माथेरानचा हा खेळाडू. आताच आमचे छोटे छोटे पांडवांस त्यांच्या जवळ जाऊन आले आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेतली. त्यांचंही मनमोहक झालं. फॅन फॉलोविंग आताही तुम्ही पाहाल तर आपल्याला पाहायला मिळेल. अजय भस्माची इथे छोट्या छोट्या पांडवांनी सेल्फी घेतली आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. बॅटिंग लाईन अगदी एवढी सुरेख पाहायला मिळाली नाहीये, परंतु यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती काय करेल. पहिलाच बॉल पंच आमच्याकडे होत आहेत. वाईट बॉल इथे फेकला जातोय. इथे मात्र थोडी खराब लाईन पाहायला मिळाली आणि या बॉल वरती मात्र अवांतर धाव इथे पाहायला मिळाली. 13 धावा धाव फलकावर. पुन्हा वाईट बॉल खराब आणि खराब पैकी पाहायला मिळते. एखाद्या अनुभवी खेळाडूकडनं खेळी पाहणं म्हणजे खूप कमी मिळतं. इथे अजय भस्माकडनं सलग 2 बॉल आपल्याला इथे वाईट पाहायला मिळालेत. यावेळेस फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. नॉन्समॅन लँड मध्ये चेंडू जाऊन आदळलाय. 1 बाउन्स. चेंडू होतोय परार. हा येतोय चौकार आणि चौकारच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचते टीम कुंदे 18 या आकड्यावरती. अति मागडं षटक चाललंय, कारण की आतापर्यंत 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली,
पहिल्या गोलंदाजाने 3 धावा, दुसऱ्या गोलंदाजाने विचार करायला गेले तर 9 अशा 12 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस अजय बसमा गोलंदाजी मार्कवर आला. पहिला बॉल वाईट, दुसरा बॉल वाईट आणि नेक्स्ट बॉल वरती चौकारचा मारा खाल्लाय. अशा धावा खर्च केल्यात एकूण 6. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुन्हा बिरकावलाय, शतरक्षक आहे, चेंडूला जज करतोय. काय घडणार यावेळेस सुद्धा झेल जामिनीला दान चुकी केली. कॅच इन टू मॅच विन. इथे मात्र फसलं गेलंय समीकरण. कॅच ड्रॉप टू मॅच ड्रॉप केलं जाते. कॅच म्हणजेच अजूनही 15 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. टीम कुंदेला फेस करताय टीम कुंदे. अगदी फटके लगवण्याचा प्रयत्न इथे होतोय, परंतु प्रयत्नाला तितकंच अपयश सुद्धा पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाजावरती पहिले प्रेशर होता, आता मात्र प्रेशराईज होऊन खेळण्याचा प्रयत्न अजय बसमाच्या माध्यमातून केला गेलाय. इथे आपण पाहतोय सलग 3 बॉल डॉट आलेत. अजूनही शेवटचा चेंडू बाकी असेल. 2 वाईट फेकल्यानंतर चौकार खाल्ला होता आणि त्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळालं. यस, पंच आमच्याकडे ओढले जात आहेत. व्हाईट बॉल इथे फेकला जातोय. व्हाईटच्या स्वरूपात पुन्हा धावफलकात भर. 21 धावा धावफलकावर. अजूनही 14 धाब्यांची गरज विजयासाठी टीम कुंदेला. यावेळेस पटका पसलाय, शतरक्षक आहे, चेंडूला जज करतोय. होणार नाहीये चुकी. कॅच इन टू मॅच विन. कॅच तर जिंकल्या. शतक क्रमांक 3 संपलाय. चला 4थं शतक फेकण्यासाठी लवकर गोलंदाज यायचा आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय सदानंद. तोपर्यंत आपण थोडीशी डीजे मास्टरला संधी देऊया. पोट भरून आलाय आता जिरे गड्या. करवई टीम लास्ट कॉल आपला कर्णधार इकडे पाठवायचा आहे. यावेळेस फटका सजवलाय. शतरक्षक लाजवाब फील्ड. इथे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाचवलं जातोय षटकार, परंतु धावा मात्र इथे रोखू शकणार नाहीये. खराब पैकी इथे पाहायला मिळाले. पंच धावा. एक विकेट आणि 3 धावा. तिथे ऑल इंडिया पंच
टीम खरवाई आपलं डिसिजन कळवायचं आहे. तीन रन आणि एक विकेट आणि कुंदे संघाला नक्कीच 2 धावेने पॅनलाइज केलं गेलंय. याची दक्षता घ्यायची आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 2 मिनिटं. 28 धावा धावफलकावर लागल्या आहेत. नक्कीच विजयासाठी गरज असेल अवघ्या 37 धावांची. आतापर्यंत 23 धावा धावफलकावर लागले गे 28 धावा धावफलकावर लागल्या गेले आहेत. विजयासाठी 9 धावांची गरज आहे. कुंदे संघ 4 बॉल आणि 9 धावांची गरज. यावेळेस बराच का चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूला चेंज करतोय. काय घडणार, काय बिघडणार. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचं कॉलिंग. 2 धावा इथं चित्ताच्या चिपलाय तिनं कंप्लीट केल्या जात आहेत. अवघी टीमची टोटल जाऊन पोहोचती 30 या आकड्यावरती. अजून 3 बॉल आणि 7 धावांची गरज.
यावेळेस पुन्हा चेंडू फटकारलाय, एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉलिंग, मिस फील्ड. काय घडतंय, नशिबाची साथ आणि चौकाराची गाठ. इथे कुंदे संघाचं नशीब वारंवार जळकत जात आहे. जरी पॅनलाइज केला असेल तरी मात्र नशिबाची साथ मात्र त्यांची सुटणार नाहीये. इथे चौकार आलाय आणि चौकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली 34 या आकड्यावरती. आणि 3 धावांची गरज. चला न्यू बॅटर. एक बॉल आणि 3 धावांची गरज. काय घडणार नाही, काय बिघडणार, कोण जिंकणार कोण हारणार. टीम सचिन 11 माथेरान की टीम कुंदे. एक बॉल 3 धावा. एखादा मोठा फटका किंवा रनअप या खेळाडूंना कामी येऊ शकतो. आता मात्र रनअप करणं खूप गरजेचं आहे. एक बॉल 3 धावा. काय घडणार आणि काय बिघडणार, कोण जिंकणार कोण हारणार, पूर्ण प्रेक्षकांच्या नजरा अतोनात मैदानाकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस ज्या चेंडूवरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा असतील, गोलंदाजाकडे सर्वांच्या नजरा. एक बॉल 3 धावा. 3 धावा. एक बॉल. एक बॉल 3 धावा. 3 धावा. एक बॉल. हृदयाचे ठोके थांबवणारा हा सामना. यावेळेस व्हाईट बॉल. समीकरणामध्ये पुन्हा परिवर्तन. एक बॉल आणि 2 धावेची गरज. एक बॉल आणि 2 धावेची गरज. एक बॉल 2 धावा. 2 धावा. एक बॉल. समीकरण वारंवार परिवर्तन. कोण जिंकणार कोण हारणार अजूनही निश्चय ठरला नाहीये. म्हणतायत ना, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जाणार नाहीये तोपर्यंत सांगणं कठीण आहे कोण जिंकणार कोण हारणार. यावेळेस तर फटका सजवलाय. एक धाव तर घेतली. इथे काय घडतंय, काय घडतंय. हातामध्ये आलेला बॉल. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. चला टीम खरवई, आपलं क्षेत्ररक्षण आपण तैनात करायचं आहे. टीम खरवई, वेळ स्पेन करायचा नाहीये आणि खेळाडूंसाठी असलेल्या खुर्च्या या मोकळ्या करायच्या आहेत.